जे छोटे छोटे वालेच आपल्याला मिक्सर मध्ये वाटून घ्यायचे आहे. आणि नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत मस्त पैकी झणझणीत खेकड्याची रेसिपी, आणि ते पण रस्सा भरलेला रस्सा खेकड्याचा. आणि त्याच्यामध्ये आपण काय काय साहित्य घालणार आणि काय काय मध्ये ट्रिक आहे ते शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा. तर चला सुरुवात करूया. तर हे बघा मित्रांनो, मस्तपैकी 3-4 कांदे घेतलेले आहेत, थोडं खोबरं घेतलंय, लसूण, आलं, कोथिंबीर, कढीपत्ता, हा आपला रोजचा मसाला, धने जिरा पावडर, गरम मसाला, बेसन, मीठ, लाल तिखट मसाला, हळद, तेल, पाणी, कढई, वाटण ह्याचं भांड. तर चला आता आपण सुरुवात करूया. चला तर आपण मित्रांनो मस्त पैकी जे हे छोटे छोटे नांगे आहेत आपण याला मिक्सर मध्ये वाटून घेऊ, त्याचा रस काढू आणि फोडणीला आपल्याला ते उपयोगी होणार आहे. तर चला आता आपण सुरुवात करूया. ते छोटे छोटे नांगे आपण मिक्सर मध्ये वाटून घेऊया. हे बघा, जे छोटे छोटे वालेच आपल्याला मिक्सर मध्ये वाटून घ्यायचे आहे आणि त्याचा आपल्याला मस्तपैकी रस काढायचा आहे. हे बघा मित्रांनो, एवढे नांगे आता घेतलेले आहे मिक्सर मध्ये वाटायला. मग आपण याचा रस्सा करणार. तर चला आता वाटून घेऊया आपण. हे बघा मित्रांनो, अर्धा पाव किलो काहीतरी आपले खेकडे आहेत. त्याला मी मस्त पैकी छान पैकी धुवून घेतलेले आहे आणि त्या हिशेबाने मी सगळे साहित्य घेतले आहेत. चला आता आपण सुरुवात करू. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी आता आपलं ते वाटून झालेले नांगे. आता याच्यामध्ये पाणी होतं, आपण ह्याचा मस्त पैकी रस्सा काढू. चला तर पाणी आपण ह्याच्या वतून घेऊ. त्याला साइड मध्ये ठेवते आणि ह्याचा आपण रस्सा काढून घेऊ. मी गारण घेतलेली आहे, त्या हिशोबाने मी रस्सा काढते. आता त्याचा ज्यूस काढते. हे बघू शकता, तुम्ही हाताने पण काढू शकता. मी आता झारणीने काढते. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी हे स्वतः निघालेला आहे. आता मी याला साईडला ठेवते. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी नांग्याचा रस निघालेला आहे. आता आपण हे फोडणीसाठी वापरणार आहोत. आणि इथे जे मोठे मोठे नांगे आहेत आपण याला फोडून घेऊ. हे बघा, असे सगळे फोडून घेऊ आपण. बघा, आतला गाभा असा काढून घेऊ. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी जे मोठे मोठे नांगे होते त्याचा रस काढून ठेवलाय. आता आपण याला फोडणीमध्ये उपयोग करूया. आणि चला आता आपण वाटणाची तयारी करू. पहिले कांदा कापून घेते. हे बघा मित्रांनो, कांदा कापून घेते. जेवढे खेकडे आहे त्या हिशोबानेच मी कांदा घेतलाय. एका 2 काहीतरी कांदा घेणार आहे. आणि ते खेकडे ते नांगे वगैरे तोंडाला कचकच लागतील म्हणून आपलं असं पद्धतीने केलं की खाताना मग तोंडाला कचकच. हे बघा मित्रांनो, कांदा आणि खोबरं चिरून झालेलं आहे. आता आपण गॅस ऑन करू आणि भाजून घेऊया. भाजण्यापुरतं तेल टाकते. आणि आता आपण चांगल्यापैकी लागलीच आता आपण कांदा टाकतो. तोपर्यंत मी आता लसूण सोलून घेते. आपला इथं कांदा भाजून होतो.
हे बघा मित्रांनो, 7-8 कळ्या लसणाचे सोलले गेले आहेत. इथं पण आपला कांदा भाजून झालेला आहे. आपण आता कांदा काढून घेऊया आता. हे बघा, आणि इथं खोबरं भाजून घेऊया. लागली चांगल्यापैकी खोबरं भाजून घेऊ. लागलीच आपण लसूण पण टाकून घेऊ. म्हणजे जरा वेगळी टेस्ट येते. आणि आपण इथं आल्याचा मोठा तुकडा घेतलेला आहे, जेणेकरून मस्तपैकी टेस्ट येते. हे पण आपण यात लागलीच भाजून घेऊया, तर वेगळीच फ्लेवर येते अशा करण्याने. हे बघा मित्रांनो, मस्तपैकी आपला खोबरं भाजून झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि डायरेक्ट मी आता वाटायला घेते सगळं खोबरं आणि कांदा, लसूण, आलं सगळं मिक्स केलेलं आहे. आता आपण वाटायला घेऊया. वाटून घेते आपण आता परत घेतो. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी आता आपलं वाटण झालेलं आहे. चला आता आपण याला काढून घेऊया. हे बघा सगळं काढून घेतलेलं आहे आणि आता याला साईडला ठेवते. आता मेन ट्रिक आहे, आपल्याला याच्यामध्ये बेसन टाकायचं आहे. हे बघा, मस्त पैकी आपण बेसन टाकतोय आणि चांगल्यापैकी आता मिक्स करून घेऊया. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी बेसन आता मिक्स केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे. हे बघा, मस्त पैकी आता भरून घेऊया आणि असं त्याला चांगल्यापैकी लावून आपल्याला हे करायचं, धागा गुंडून ठेवायचा. हे बघा, हे बघा मित्रांनो, गॅस ऑन करते आणि आपली कढई ठेवून देते मस्तपैकी आणि चांगल्यापैकी गरम होत येते. तोपर्यंत मी इथे गरम पाणी ठेवते आपल्याला रस्स्यासाठी. लागलीच आपण इथे गरम पाणी ठेवून देऊया. लागले तिथं माझी कढई पण आता चांगल्यापैकी गरम होते. आता मी तेल टाकते. मस्त पैकी आपण तेल आता टाकून घेऊया, 4-5 पळी. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी आता तेल गरम झालेलं आहे. आता मी कढीपत्ता टाकते. मस्त पैकी कढीपत्ता टाकलेली आहे. आता आपण लाल तिखट मसाला टाकून देऊया. लागले उरलेलं जे वाटण आहे ते पण टाकून देऊ. हे बघा, मस्त पैकी उरलेलं वाटण आपण टाकून देऊ. एकजीव करून घेऊया. आणि आपल्याला जो आपण काढला होता नांग्यामधनं गाभा, तो पण लागले टाकून देऊ. आणि लागलेच आपण खेकडे पण टाकून देऊ. हे बघा, आणि उरलेले जे थोडेसे नांगे आणि खेकडे होते ते पण टाकू. चांगल्यापैकी आता एकजीव करून. आता आपण जे आपण रस काढला होता ते आपण लागले टाकून घेऊया. आणि थोडा वेळ आपण झाकण ठेवून देऊया, जरा 4-5 मिनिटासाठी. आणि बाकीचं मग आपल्याला मग पाणी टाकायचं थोडस. हे बघा मित्रांनो, 4-5 मिनिटं झालेली. आता उघडून घेऊया आणि एक गरम पाणी आहे थोडस आपण टाकून देऊ.
थोडंसंच आपल्याला टाकायचं आहे, जास्त नाही. हे बघा, ह्याच्यामध्ये मी टाकते आणि चांगल्यापैकी आपण गरम पाणी थोडंसं टाकू आणि थोडंसं आता लागली मीठ टाकूया. एक दीड चम्मच झालेले आहे आणि चांगल्यापैकी एकजीव करून आता लागलीच मी झाकून ठेवते. आपण 10 मिनिटांनी परत येऊ. हे बघा मित्रांनो, मस्तपैकी 5-10 मिनिटं झालेले आहे. आता आपण चेक करूया. हे बघा, वा, एक नंबर, मस्तपैकी. आता मी गॅस बंद करते. बघू शकता छान पैकी टेक्स्चर आलेला आहे, कलर पण. आता आपण लागली कोथिंबीर टाकून देऊया. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी आता चांगलं झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही एक वेळ करून बघा. जे छोटे छोटे जसं नांगे असतात ते खायला जरा प्रॉब्लेम देतात, ते मिक्सर मध्ये वाटून त्याचा रस काढून एक वेळ ट्राय करा. त्याची जरा वेगळीच चव असते. आणि ही डिश कशी झाली तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.